लोभापायी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं। आलिशान जीवन जगण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी आपल्याच मृत्यूचा बनाव एकानं रचला आणि त्याचा भांडाफोड झाला। पण या सगळ्यामध्ये एका निष्पापाचे प्राण गेले। पाहूया सगळं प्रकरण काय आहे। मध्यरात्रीची वेळ, वानवडा शिवार, पेटलेली स्कोडा कार, ड्रायव्हर सीटवर मृतदेह। प्रथमदर्शनी तो अपघात वाटला। मृतदेह कारचा मालक गणेश चव्हाण याचा असल्याचं प्रथमदर्शनी सर्वांना वाटलं। पण तपास सुरू झाला आणि चित्र बदललं। कॉल डिटेल्स तपासले गेले। गणेश चव्हाण जिवंत असल्याचं स्पष्ट झालं। मग प्रश्न उरला, गाडीत मृतदेह सापडला तो कोणाचा होता? तपासाची चक्र फिरली। हा अपघात नव्हता, तो खून होता। आरोपी होता स्वतः गणेश चव्हाण। तुळजापूर टी पॉइंट इथून एका वृद्धानं लिफ्ट मागितली। भाजी विक्रेता गोविंद यादव यांना गाडीत बसवण्यात आलं आणि पुढे त्यांचा निर्घृणपणे खून केला। मृतदेह ड्रायव्हर सीटवर ठेवला आणि कार पेटवली। स्वतःचे कपडे मृतदेहाजवळ टाकून स्वतःचा मृत्यू असल्याचा बनाव गणेश चव्हाणनं रचला खरा, पण हा डाव फसला। संशयास्पद बाबी आढळल्या आणि अवघ्या 24 तासात पोलिसांनी गणेश चव्हाणला ताब्यात घेतलं। त्याच्यावर खून, फसवणूक, गंभीर कलम दाखल केली गेली। हा जो मयत इसम आहे हा गोविंद यादवच आहे। या अनुषंगाने सुद्धा जो तपास आहे तो तपास सुद्धा पुढे केला जाईल आणि डीएनए सॅम्पलिंगच्या आधारे सर्व पुरावे त्या ठिकाणी प्राप्त केले जातील। सदरची जी घटना आहे किंवा गणेश चव्हाणने जो केलेला बनाव आहे तर हा बनाव लातूर पोलिसांनी 24 तासाच्या आत त्यामध्ये उघडकीस आणलेला आहे आणि एक गंभीर स्वरूपाचा असा जो गुन्हा आहे तर तो गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आणून आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये सुद्धा पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे। विम्याच्या पैशांसाठी हा अमानुष कट गणेशनं रचला। गणेश हा औसा शहरातल्या तांडाचा रहिवासी, खाजगी फायनान्स कंपनीत नोकरी करतो। पत्नी आणि 2 मुलं असा त्याचा संसार आहे। अलिशान जीवनशैली, 4 चाकीची त्याला हौस आहे आणि यासाठीच त्यानं मोठं कर्ज घेतलं। याच कर्जातून सुटका करण्यासाठी 1 कोटींचा विमा उतरवला। विम्याच्या पैशासाठी त्यानं स्वतःचा मृत्यू रचण्याचा कट आखला। दरम्यान मृत गोविंद यादव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। त्यांच्या पत्नीनं आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। त्याला कायमचा बंद करा, त्याला सोडू नका। माझ्या साध्या बोळ्या नवऱ्याचा काटा काढलाय, त्याला सुटू देऊ नका। त्याला जलम टेप करा। मला सरकारनं न्याय द्या, पोलिसांनी न्याय सगळ्यांनी द्या। औसा शहरासाठी हादरवणारी ही घटना ठरली। तर 1 कोटीच्या लोभासाठी रचलेला हा कट एका निष्पाप वृद्धाच्या जीवावर बेतला। कृष्णा केंडेसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।